गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचं जावो आणि त्याचीच तयारी पुढच्या 45 मिनिटात आपण करणार आहोत. सो कसं कलाटणी घेतं 2026 बघूया आपण. पहिल्या भागामध्ये आपण ज्यावेळेला हे सगळं समजून घेतोय, प्रत्येक गोष्ट फ्रिक्वेन्सी आहे आणि प्रत्येक गोष्ट आजूबाजूला जी आपल्या आहे ही आपल्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देते. मग तो पैसा असो किंवा कुठलीही गोष्ट असो. हा सगळा अप्रोच जो आहे मनी उपासनेचा, गेले हे 13वं वर्ष आहे मनी उपासनेचं. मनी उपासना ऍक्च्युली कोर्स नाही आहे, हॅबिट आहे. जोपर्यंत पैसा आयुष्यात हवा आहे, जोपर्यंत आनंदी बॅलन्स्ड आयुष्य जगायचं आहे, तोपर्यंत याच्यात शिकवल्या जाणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजे. आपण ज्या प्रॉब्लेम्समध्ये अडकतो, ज्या परिस्थितींमध्ये अडकतो, ज्या संकटांना सारखं सामोरे जातो, हे कुठेतरी एक सेल्युलर प्रोग्राम किंवा हॅबिटच म्हणूया. त्या हॅबिटमुळे परत 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 तसंच आयुष्य निर्माण होत असतं. ह्याच्यात बाहेर पडण्याकरता आपल्याला वेगळं काहीतरी कळलं पाहिजे आणि केलं पाहिजे. आपण सगळेजण दुर्भाग्याने एक हर्ड मेंटॅलिटी घेऊन जगतोय. हर्ड मेंटॅलिटी म्हणजे मेंढरांसारखं. ह्याच्यात जरा वेगळं कोणी काही करायला गेलं की त्याला खेचलाच खाली. आणि त्याच दूषित अवस्थेमध्ये, त्याच दूषित वातावरणामध्ये आपण राहतो. तुम्ही विचार करा ना की खरोखर यशस्वी लोक अगदी बोटावर मोजण्या इतकेच का असतात? किंवा लीडर्स म्हणूया, मी पॉलिटिकल लीडर बद्दल नाही बोलत आहे, पण लीडर्स इन रियालिटी इन लाईफ जे काहीतरी उद्योगधंदे निर्माण करतात किंवा काहीतरी वेगळं करतात, जेणेकरून समाजाला, त्यांना, स्वतःला, फॅमिलीला एक वेगळं आयुष्य जगता येईल, ही अगदी बोटावर मोजणे इतकी का असतं? कारण आपण सगळेजण दुर्भाग्याने त्या हर्ड मेंटॅलिटीनीच जगतोय. जर आपण पैशाला एनर्जी म्हणतो, प्रत्येक गोष्टच एनर्जी आहे. मानत नाही किंवा आपल्याला ती दिसत नाही वेगळी गोष्ट आहे, पण इन रियालिटी प्रत्येक गोष्ट एनर्जी. आपण 1-2 मिनिटं जरा थांबूया, लोकांना सेटल होऊ दे. काय झालं? चेअर नाहीये का? दुसरे बसलेत कोणतरी? मग आता बघा कुठे तिथे मध्ये 2 चेअर आहेत बघा. ओके. आपण ज्या वेळेला पैशाला एनर्जी म्हणून समजतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, मग अशी 5 गोष्टी जशा आपण बघितल्या की काय ब्लॉक करतात पैशाला. आपल्याला पैसा कसा हवाय आयुष्यात? सहज पाहिजे ना, खळखळणारा पाहिजे. आणि इन रियालिटी जेव्हा आपण विचार करतो की मला पैसा कसा वाचतो, इज मनी इझी ऑर डिफिकल्ट? इज मनी इझी ऑर डिफिकल्ट? विचारा स्वतःला हा प्रश्न. पैसा अवघड आहे का सोपा आहे? आयुष्यातला सगळ्यात गहन विषय. बाकी सगळे विषय सोपे आहेत. रिलेशनशिप, हेल्थ, मानसिक समाधान, आपली मानसिक अवस्था, हे सगळं खूप सोपं आहे. पैसा सो डिफिकल्ट. आयुष्यभर तो मिळवण्याकरता, तो जपण्याकरता, तो वाढवण्याकरता झटतोय आपण अक्षरशः. आणि तरीही आपल्याला पाहिजे तसा पैसा हातात खेळत नाही. पैशाबद्दल अगदी पिढीजात संस्कार पण आपले सतत इनसिक्युरिटीचेच आहेत की किती आणि कसा पुरे पडणारच माहित नाही, काय वाढवून ठेवलंय आयुष्यात माहित नाही. मग अशी सर सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल बोलत होते. तुम्ही विचार करा ना की रोज जर आयुष्य युद्ध आहे, जगायचं कधी आहे? आपण जगतोय का रोज युद्धावर जातोय? आपल्या आधीच्या पिढ्या याच्यासाठीच इनसिक्युरिटीत जगल्या का तर आपण जगावं? आपला जन्म पण त्या इनसिक्युरिटीतनच झालेला आहे ना कुठेतरी, की हे पुढे कोण नेणार,
आपली टिकली पाहिजे ना वंशावळ. त्यांनी एवढे संघर्षात आयुष्य जगलेले आहेत, पैसा साठवलेला आहे, काय जे केलेलं आहे ते प्रॅक्टिकली दे लिव्ड अंडर सो मच स्ट्रेस. का? तर आपण चांगलं आयुष्य जगावं म्हणून. आणि आपण काय करतोय आज? खरं युद्धजन्य परिस्थिती आहे ना आयुष्याची, पण मानसिकरित्या, कारण पेशींमधनं तोच संस्कार आलेला आहे. आपण सतत पैशाला घेऊन, आयुष्याला घेऊन, युद्ध आहे समोर, अशाच अवस्थेत जगतोय. मग कॉन्स्टंटली जर आपण या सेफ्टीच शोधत जर राहिलो सारखी आयुष्यामध्ये, म्हणजे असं झालं की आपण एक फार सुंदर बंगला बनवलाय, पण सतत भीती आहे की त्याच्यावर कोणीतरी हमला करेल. आपलं अख्खं आयुष्य त्या बंगल्याच्या बाहेर तलवार घेऊन त्याची राखण करण्यातच गेलेलं आहे. आज जाऊन कधी बघितलंच नाही की किती सुंदर आहे. तुम्ही मान्य करा किंवा मान्य करू नका, आपण ह्युमन काइंडच्या बेस्ट टाइम मध्ये, एका पॉइंट ऑफ टाइमला, या पॉइंट ऑफ टाइमला या ब्रह्मांडामध्ये सगळं एक्झिस्ट करतं. आज पुण्यामध्ये किती श्रीमंत माणसं असतील मोजू तरी शकतो का आपण? ज्यांच्या घरांची किंमत 3 CR पुढची असेल, असतील ना, ज्या अर्थी एवढे टॉवर आणि एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. हातातोंडाशी गाठ असलेले किती जगत असतील? आपल्यासारखे मध्यमवर्गीय किती असतील? म्हणजे एकाच त्या फील्डमध्ये एका पॉइंट ऑफ टाइमला सगळ्यांची आयुष्य सुरू आहेत, पण ती सगळी आयुष्य वेगवेगळ्या अवस्थांमध्ये. आपल्याला जर या हर्ड मेंटॅलिटीतनं बाहेर पडायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं सतत हे जे युद्ध आहे ना पैशाशी, आयुष्याशी, इथून सेफ्टीला शिफ्ट व्हायला पाहिजे, सिक्युरिटीला शिफ्ट व्हायला पाहिजे ना. सारखं कसं होणार, आयुष्य व्हायब्रेट कशावर होणार आहे, कसं होणार. मग एक संपलं नाही की दुसरं त्याच्या समोर आहेच आव्हान. तुम्ही अशी माणसं बघितलीत काही की सतत काही ना काही प्रॉब्लेम्स त्यांना शोधत येतातच, आणि जरा त्यांनी असं केलं की हुश, की परत झालंच काही. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला असं वाटतं की जोपर्यंत माझ्या आयुष्यात बाहेरच्या स्तराला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाही, ही इंटरनल शिफ्ट घडणार नाही. पण इक्वेशन उलटय. आपल्याला आधी वाटतं की जोपर्यंत हे पैशाचे गणित सुटत नाही ना, मगाशी जसं सर म्हणाले की पैशाला 2 पोलॅरिटी आहेत, देणं आणि घेणं. जितकं देणं सुरळीत असेल तितकं घेणं सुरळीत होणार ना. सिंपल आहे, लॉ आहे तो युनिव्हर्सचा. पण आपली अट काय असते? पहिलं येऊ दे, मग द्यायचा विषय. बरं, द्यायचं म्हटलं तरी काय देतो आपण? काय देतो? जे आपल्याला नकोय. आणि जे नको आहे त्याची पाईल रचलेली असते ना, त्यातनंही देताना 4 गोष्टी परत काढून घेणार की बारीक झालं की लागतील, पण बारीक झालं की घेता येतील. कुठून आली ही इन्सिक्युरिटी? गरजेत पैसा कशाला लागतो? मनी उपासना करत असताना एका असं इंटरॅक्शन चालली होती लोकांशी, तर एका मॅडमनी मला विचारलं की प्रॉपर्टीमध्ये हक्क मागणं हे चुकीचं आहे का बरोबर आहे? म्हटलं आता असे प्रश्न ऑन स्टेज येस किंवा नो मध्ये नाही सांगू शकत ना. तुमच्या घरचं इक्वेशन काय आहे? आई वडिलांनी तुम्हाला जर ऑलरेडी पैशाच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या स्वरूपात काही कॉम्पन्सेशन दिलेलं आहे, त्यांची परिस्थिती काय आहे? तुमचं जर सगळं व्यवस्थित आहे आणि एका छोट्याशा फ्लॅट करता 6 जण भांडतायत, जीवावर उठलेत एकमेकांचे, काही लॉजिकच नाही ना याच्यामध्ये. नाही सगळं व्यवस्थित आहे, भरपूर आहे, पण आमच्याकडे जरा मुलांना जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हटलं हवं आहे ना, ठीक आहे, मग काय करा, मागायला पाहिजे ना, यू टू एक्सप्रेस. तर मला म्हटलं पण मग त्यांना का वाटत नाही? त्यांना वाटत असतं तर त्यांनी दिलंच असतं ना. त्यांना कन्व्हिनियंटली वाटत नाहीये, पण आपल्याला हवंय ना, मग ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? आधी प्रेमानी, मग बाकी सांगून तर बघूया आपण.
आणि मग मनी उपासनेत काय आपण जे करतो टू मॅनिफेस्ट ते करूच या. सो त्यांनी सांगितलं, त्यांना जरा अंगामध्ये बळ आलं, सगळ्यांनी त्यांना स्त्रीमुक्तीचा वगैरे असा केलंच पाहिजे वगैरे असं त्यांनी जाऊन सांगितलं. भांडणं झाली. फायनली ते भांडणाला कटकटीला कंटाळून भावानी आईवडिलांनी दिले पैसे. इट टूक अराउंड 8-9 months फॉर द होल थिंग टू सेटल. आणि मग पैसे मिळालं, त्यांना एक घर मिळालं त्या ह्याच्यामध्ये. आणि मग मला येऊन म्हणाल्या की पण मजा नाहीये. म्हटलं म्हणजे मी ते आलेले पण मी त्या पैशांना हात लावलेला नाहीये. तो फ्लॅट रेंटवर आहे, ते रेंटचे पैसे येतात ते बँकेतच जातात. मला ते एन्जॉय करता येत नाही. म्हटलं कारण तुमचं कंडिशनिंग आहे की पैसे कमवायला झिजलं पाहिजे. आहे की नाही आपलं कंडिशनिंग? झिजल्याशिवाय माझी मेहनत नाही ना त्यात काही. एकीकडे म्हणायचं की मला इनहेरिटन्स पाहिजे, ह्याला म्हणतात की आपली पैसे उपभोगण्याची फ्रिक्वेन्सी नाही. फक्त पैसा मिळवणं हे पैशाचं कंडिशनिंग नाही आहे. पैसा मिळवता आला पाहिजे, तो टिकवता आला पाहिजे आणि तो योग्य पद्धतीत उपभोगता आला पाहिजे. नाहीतर अशी कितीतरी स्टोरीज आहेत की एखादी जागा विकून भरपूर पैसे येतात, पण ते अशा ठिकाणी गुंतवले जातात की दड ना त्यांना उपयोग, दड ना कोणाला उपयोग, ते सगळं अर्धवट अडकलेलं आयुष्यभर. अशी कितीतरी लोक आहेत ज्यांनी इतकी काटकसर करून पैसे साठवले आणि बरोबर अशा ह्याच्यात गुंतवले की ते अडकलेच. पॅटर्न तो कंटिन्यूच. परत परत त्याच पैशाच्या चुका होणं हे काय बाय डिफॉल्ट नाही आहे. एक पॅटर्न प्ले करतोय जो कदाचित जेनेटिक्स मधनं, कदाचित अनुवंशिकरित्या, कदाचित आपल्या चुकीच्या कंडिशनिंगमुळे निर्माण झालेला आहे. पैसे कमवायला झिजावं लागतं. कसे इझी पैसे येणार कसे आयुष्यात? आणि मग तक्रार करायची की माझ्याकडे कधीच इझी पैसे येत नाहीत. तुम्ही तयारच नाही इझी पैसे रिसीव्ह करायला. आपल्याला असं वाटतं इझी पैसा म्हणजे 2 नंबरचाच. 2 नंबरचाच पैसा असला पाहिजे तरच तो इझी असतो. कंडिशनिंग आहे आपलं. अशी जगामध्ये हजारो लाखो माणसं असतील जे राईट पाथनी पैसे मिळवतात, व्यवस्थित टॅक्स भरतात आणि भरपूर पैशाचा आनंद घेतात. पण आपल्याला ते दिसतात का? रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम, RAS सेट आहे आपलं. लहानपणापासून काय दाखवलंय आपल्याला? हे बघ, ह्यानी उधळपट्टी केली ना, बघ आता विकेला लागलेत. हे बघ, ह्यानी असं केलं ना, याच्या घरात लफडी झाली. हे बघ, ह्यानी असं केलं ना, याच्या बायकोला कॅन्सर झाला. अहो राकेश झुनझुनवाला गेल्यानंतर कॉमेंट्स तुम्ही जर वाचले असते तर म्हणजे डोक्याला हात मारायचीच पाळी होती. इतके निर्बुद्ध कसे असू शकतात लोक? लोकांनी त्याच्यात लिहिलेलं आहे काय उपयोग एवढ्या पैशाचा. म्हणजे पैसा असलेला माणूस मरू शकत नाही हार्ट अटॅकनी. अहो कार्डिओलॉजिस्ट मरतात हार्ट अटॅकनी. तर पुण्यातली केस आहे आपल्याकडे. आणि मग ज्याच्याकडे पैसा नाही तो मरत नाहीये कार्डियाक अरेस्टनी. ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्या घरामध्ये वाद होत नाही, डिवोर्स होत नाही, त्याच्या घरामध्ये लफडी होत नाही, त्याच्या घरामध्ये लँडचे इश्यू होत नाहीत. पण लहानपणापासून पिढी जात आपल्याला हे दाखवलं गेलंय की कसं कसं पैसा वाईट आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की नाही की भरपूर पैसा असावा, हो की नाही? नसेल तर मग इथेच बंद करूया सेशन. भरपूर पैसा असावा असं वाटतं की नाही? हो, मग का नाहीये? प्रोग्रॅम्ड नाही आपण त्याच्यासाठी. आपण सगळेजण कुठेतरी त्याच स्ट्रॅटामधनं येतोय. एकतर गरिबीतनं येतोय, मध्यमवर्गीय परिस्थितीतनं येतोय, किंवा जरा मध्यमपेक्षा हायर मिडल क्लास याच्यातनंच इथे बसले होत आपण. किंवा फार हार्ड अर्न्ड वेल्थ आहे जर असेल तिथं. या सगळ्या ब्रॅकेटला संस्कार इतके, देवाची भीती इतकी आहे की आपण जर पैशाच्या मागे लागलो तर आपण अध्यात्मापासून लांब जाऊ.
आपण देवापासून लांब जाऊ. आणि खरं जर बघितलं तर ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना देवाचं जास्त जवळून दर्शन मिळतं. आपण प्रोग्रॅम्ड आहे. आपण प्रोग्रॅम्ड आहे म्हणून कितीतरी लोक बिझनेस करतात, बिल देता येत नाही, पैसे मागता येत नाहीत, कारण मध्यमवर्गीय कंडिशनिंग आहे. पैसा मागतो तो कोण असतो? पैसा मागतो तो कोण असतो? आणि आपण काय आहोत? काही झालं तरी चालेल, EMI गेला नाही तरी चालेल. मध्यमवर्गीय कंडिशनिंग काय आहे? नावं नाही ठेवली बाय बाबा कोणी, त्याच्याशीच जेवणार आहे आपण रोज रात्री, की लोकांना मी किती भारी वाटतो. घरातले सगळे बोंबाबोंब करतात नावाने, ती गोष्ट वेगळी. इतकं पैशाला नेगेटिव्ह कंडिशनिंग आहे. आणि ही जर आपली अवस्था असेल, आज आपण बघणार आहे, आम्ही 25च दिलेत, हे जेव्हा काढले आम्ही त्यावेळेला 100 पेक्षा जास्त निघाले, की ही जर प्रॅक्टिकल आणि एनर्जेटिक सिच्युएशन असेल ना आपली पैशाची, तर पैसा त्यालाच न कळत रिस्पॉन्ड करणार आहे. आज आपल्याला किती राग येतो ही ज्या वेळेला जेनझी पोरं थिल्लर व्हिडिओ करून इन्स्टा आणि युट्यूबवर पैसे मिळवतात. कारण आपण एवढ्या ह्याच्यातनं आलोय, शिक्षण आणि काय नुसतं असं काहीतरी करतात, आईस्क्रीम गावगे, आणि लाखोन करोडोंमध्ये व्ह्यूज, आणि काय पैसे कमवतात. अमेरिका हॅज द यंगेस्ट बिलियनियर्स थ्रू इंस्टाग्राम अँड युट्यूब. तेही करायला एका वेगळ्याच लेवलची निर्लज्जता लागते बरं का. वो सबके बस की बात नाहीये. ते बघितल्यावर आपल्याला पण वाटतं करूया की उद्यापासनं, पण मग आपला मिडल क्लास जागा होतो, बाजूचं काय म्हणेल. ते करायला पण एका वेगळ्याच लेवल तुम्हाला निर्लज्ज व्हायला लागतं. कारण सुरुवातीला तुमचे व्हिडिओ कोण बघणार आहे? जे तुम्हाला ओळखतात तेच, आणि तेच सगळ्यात टांग खेचणार आहेत पहिली. हे काय फालतूगिरी चालली आहे. अरे घरं चालतात त्यांची त्याच्यावरती, घरं काय चालतात, ते पॅलेसेस बांधतायत त्याच्यावरती आज. पण आपल्यातल्या कितीतरी लोकांना राग येतो याचा, कारण वी आर टॉट की पैसे कसे येतात. आले का? आपल्याला काय तेवढे आले का? मनी इज एनर्जी. म्हणून उद्यापासून आपण सगळ्यांनी थिल्लर व्हिडिओ करायचे असं नाही. पैसा कुठून येतो हा त्याचा सोर्स आहे. जगात प्रत्येकाला पैसा लागतो की नाही? मनी उपासना त्यालाच फळते असं नाही की जो पैसा कमवतो. मनी इज फ्रिक्वेन्सी. एखादं लहान बाळ जन्माला येतं आणि त्याच्या जन्माच्या आधीपासून त्याच्याकरता ज्या वस्तू येतात त्या सगळ्या ब्रँडेड असतात. अगदी त्याचे डायपर सुद्धा अशा कंपनीचे असतात की जे आपल्याला माहित पण नाही की हे असलं कोणतरी डायपर बनवत असेल. आपण मध्यमवर्गीय मोजून दिवसाचे एवढे. आणि एखादं बाळ त्यानं सगळंच दुसऱ्याचं वापरावंय. काय चूक आहे? काय चूक आहे? चूक काहीच नाही, फ्रिक्वेन्सी आहे. एखादं बाळ एखाद्या गरीब घरात जन्माला आल्यावरती भरभराटी होते घराची. त्याच्या आधीच्या भावा बहिणींना काही मिळालं नव्हतं, पण ह्याला सगळं. कधी कधी उलटं असतं, मोठ्याने सगळं अनुभवलेलं असतं, खालच्यांपर्यंत येईपर्यंत घराची परिस्थिती घसरलेली असते. दिस इज पास्ट लाईफ प्रोग्राम. आपण काय कॅरी करतोय आपल्याला काहीच माहित. नुसतं आपण विचार करून विचारांना प्रतिसाद मिळत नाही, कारण त्या विचारांना जडत्व निर्माण करणारे हे सगळे प्रोग्रॅमिंग आपल्याला मागे खेचतायत. हे एवढं सोपं असतं तर तुम्हाला वाटलं असतं ना, आज पुण्यामध्ये 13वं वर्ष आहे मनी उपासनाचं. किती लोकांनी करायला पाहिजे होतं? फ्रिक्वेन्सी. प्रत्येक जण ट्यून्ड नाही आहे हे समजून घेण्यासाठी. मगाशी मला कोणीतरी भेटलं, ते मला म्हणाले की 8 वर्षापूर्वी मला एका मित्राने हे सांगितलं होतं, पण तेव्हा करू वेळ नाही, त्यावेळेला ऑनलाईन नव्हतं. करू आणि आज मित्राची ग्रोथ बघून मी त्याला परत विचारलं की आहेत का हे सेशन सुरू आहेत का अजून. त्यामुळे मला आज इतका पश्चाताप होतोय की काय घडलं असतं माझं 8 वर्षात.
बाकीचे काय विचार करतात, ती हर्ड मेंटॅलिटी आहे, ते तसाच विचार करणार आहेत. त्याच्या वेगळं आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी मॅनेज करता आली पाहिजे. सतत इन्सिक्युरिटी मध्ये राहायचं, सतत कसं होणार कसं होणार कसं होणार करून आपण साठवत राहिलोय, हे बरोबर चुकीच्या ठिकाणीच जात आहेत. कधी आपण आयुष्य एक्सप्लोर कधी करणार. सो आज आपण 2 टेक्निक्स शिकणार आहे, ज्या टेक्निकनी आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट करायला शिकणार. जी सतत आपण सेफ्टी शोधतोय ना, कोण सेफ्टी शोधतं? जो इन्सिक्युअर आहे. सो सिक्युरिटी मध्ये शांत आहे ना, गरज नाहीये. सगळं त्या अवस्थेला लाईफ अलाइन व्हायला. सो आपण 2 टेक्निक्स त्या शिकणार आहे. त्याच्या आधी आपण बघूया प्रॅक्टिकली एनर्जेटिकली आपली पैशाची परिस्थिती काय आहे. तुमच्याकडे हा फॉर्म आहे येल्लो कलरचा. सो तुम्हाला अपेक्षित आहे की टिक करणं, का तर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय ब्लॉक्स, ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट ब्लॉक आहे. सो आपण हे पुढच्या सेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड करणार. जेव्हा तुम्ही याल ऍक्च्युअली मनी उपासनेला, त्यावेळेला आपण हे कॅरी फॉरवर्ड करणार. काय ब्लॉक्स रिलीज झाले पाहिजेत. आणि गंमत ही आहे की प्रत्येकाचा ब्लॉक वेगळा असतो. पैशाशी रिलेटेड जो एकाचा असेल तोच दुसऱ्याचा असतो असं नाही. आपल्याला जर कोणी प्रोग्राम केलं हे विश्वास ठेवायला की आपण ज्या घरात राहतो हे घर शापित आहे, तर काय घडेल. मनी उपासना करणारीच एक व्यक्ती होती, त्यांची कोर्ट केस चालू होती लँडची, आणि अचानक झालं ते. म्हणजे 2 भावांमध्ये एक डिस्प्यूट झाला, अचानक झालं ते. इतके वर्ष सगळं एकत्र होतं आणि आता अमिकेबली सॉल्व्ह होणार होतं सगळं. अशा वेळेला त्या भावाने काहीतरी फसवणूक केली, आई वडिलांना गुंडाळलं, म्हणून यांना केस करावी लागली आणि ती बरीच गुंतागुंतीची केस चालली. सो त्यांनी मग अशा वेळेला आपण सगळंच करतोच ना. आपण ज्या वेळेला हातबल होतो आपण सगळंच करतो, ज्योतिष करतो, वास्तू करतो, सगळं करतो. वी वॉन्ट टू ट्राय एव्हरीथिंग. सो त्यांना कोणीतरी हे सांगितलं की ही वास्तू जी आहे ना तुमची, ही वास्तू शापित आहे. आता असं सांगितल्यावरती, बर तेही चांगले श्रीमंत घरातले आहेत, असं काही नाहीये की असं स्वस्तातलं कोणी आणलंय शोभी. सो त्यांना माहिती होतं की या बाबांनी कोणाकोणाच्या आयुष्यातले वास्तुदोष काढलेले आहेत. सो तो एक डेटा बँक सगळा मागे होता. सो मग ते मनी उपासना करत होते मागच्या वर्षी. सो त्यांनी मला विचारलं की आम्हाला असं सांगितलंय की घर शापित आहे. मग म्हटलं तिथेच राहताय? तर म्हटले हो, आता ते सोडलं तर ते क्लेम जाईल ना मग त्या जागेवरचा, त्यामुळे राहावंच लागतंय तिथे. तर ते म्हणले मग काय आता करायचं. पूजा जी त्यांनी सांगितली ती फार किचकट आहे आणि फार महाग आहे, आणि आता हे सगळं ऐकतोय तर मग कन्फ्युजन आहे नेमकं काय करायचं. म्हणलं एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की एवढे पैसे जे तुम्ही सांगितलेत ना आणि एवढ्या किचकट गोष्टी आत्ता शक्य नाहीये, काही शॉर्टकट आहे का बघू. ते म्हणले काय होईल. म्हटलं पहिली गोष्ट तर त्याचा पण EMI आहे ना. तुम्हाला ज्यांनी हे सुचवलंय त्या माणसाचा EMI आहे की नाही. त्याला जर असं कळलं की आता गिरायकच जात आहे आपल्याकडं, मग तो काहीतरी सांगेल ना तुम्हाला. आता त्यांनी जर 4 लाखाची सांगितली आहे तर काहीतरी 40 में कुछ मॅनेज होता है क्या देखो. 40ची जर पूजा सांगितली तर हे 100% काय आहे. म्हटलं ज्या घरात तुम्ही किती वर्ष राहताय. म्हणजे अहो जन्मापासून तिथेच राहतोय, फक्त आता वेगवेगळे फ्लॅट आहेत, सगळं हे आहे. म्हटलं फ्लॅट होऊन किती वर्ष झाले. ते म्हणले 12 वर्ष झाली. पण तुमचे दोन्ही मुलं मेडिकलला आहे. आजपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या मिसेसला एकही आजार नाही. तुम्ही एवढ्या ट्रिप करत असता, एवढे ट्रेक करत असता सारखे, घर शापित असतं तर हे झालं असतं. शापित म्हटल्यावर ते झोप पण नाही लागायला पाहिजे ना माणसाला त्याच्यामध्ये. तुमचा बिझनेस इतका मल्टीफोल्ड वाढलाय. ते म्हणले बरोबर आहे, पण हे ऐकल्यापासून असंच जाणवय आम्ही सगळे. दिस इज प्रोग्रॅमिंग. असं कुणीही जाता जाता आपल्याला करून जातं. ज्या वातावरणात आपण राहतोय, ज्या सगळ्या परिस्थितीत आपण राहतोय, एव्हरीथिंग प्रोग्राम्स अस. मनी उपासना हेल्प्स अस या सगळ्यातून राहणार तिथेच आहे ना आपण. तिथून वरती येता आलं पाहिजे. हे असं बाजूला कितीही असलं तरी आपण जोपर्यंत वाट बघणार आहे ना बाहेर बदलू दे मग मी बदलतो, असं नाही होणार आहे. आपण जसं
बाप्पाला सांगतो ना, आधी हे काम कर मग मोदक. ऍक्च्युली इक्वेशन उलट आहे, आधी मोदक मग काम केलंस तर मज्जा आहे. पण आपण इतके ट्रान्झॅक्शनल रियालिटी ही फ्रिक्वेन्सी शिफ्ट होऊन गरजेचं. सो लेट्स सी आपण कुठे कुठे अडकलोय. तुम्हाला जे जे वाटेल खरं आहे त्याला टिक करा. हे पूर्ण ब्लँक आहे म्हणजे आपण खूप भारी आहोत असं होत नाही. आयुष्य तेवढं भारी पाहिजे. हे कोणालाच दाखवायचं नाहीये. पण तुम्हाला जर वाटत असेल की आजूबाजूचे बघतील, जज करतील, तर ऍटलिस्ट स्वतःच स्वतः हे करा की किती गोष्टी आपल्याशी रिलेट करतात ह्याच्यातल्या. जे पुढे कंटिन्यू करणार आहेत हे आपण अख्खं मनी उपासना वी विल बी वर्किंग ऑन ऑल दीज ब्लॉक्स. ओके, सो लेट्स सी वेअर वी आर स्टार्ट. पहिली गोष्ट, मला पैसे कधीच पुरे पडत नाहीत. हे प्रॅक्टिकल असेल किंवा मानसिक असेल. कधी कधी असं वाटतं पण भरपूर असतात. कधी कधी खरीच तशी परिस्थिती असते की काही करायचं पैसेच नाहीत. काही करायचं, इंटिरियर करायचं पैसे नाहीत, नवीन बिझनेस मध्ये काहीतरी एक्सपान्शन करायचं पैसे नाहीत, पैसेच नाहीत काही. सो असेल तर टिक करा. जरा पैसे साठले की काहीतरी अडचण येतेच. कोणतरी मागायला तरी येतं किंवा उगाच कोणीतरी तडमडतं कुठेतरी की आता त्याच्या आजारपणाला पैसे कारण नसतात. पुढे मनासारखे पैसे कधीच खर्च करता येत नाहीत. की आज जाताना मस्त काहीतरी आवडलं, एक 4-5 हजाराचं घेऊन गेलोय घरी, असं कधीच होत. ते 4-5 हजाराचं काहीतरी घ्यायला सुद्धा प्लॅनिंग, EMI, मग काहीतरी स्पेशल ओकेजन असं करून काहीतरी घ्यावं लागतं. पण आपलं मिडल क्लास कंडिशनिंग काय कोणतं बरोबरच आहे ना. छान चौकीच्या गोष्टींकरता पैसे असले पाहिजेत का? सांगा बरं, छान चौकीच्या गोष्टींकरता पैसे असले पाहिजेत का? काही जण आहेत जे म्हणतात फक्त छान चौकीच्या गोष्टींकरता पैसे असले पाहिजेत. हे कायम कर्जातच असतात आणि यांच्या कर्जांचं यांच्या घरच्यांना टेन्शन असतं त्यांच्यापेक्षा जास्त. वी आर नॉट प्रोग्रॅम्ड. वी आर प्रोग्रॅम्ड टू बिलीव्ह की पैसे कशाला पाहिजेत. पैसे कशाला लागतात? गरजा पूर्ण करायला. गरजा पूर्ण करायला. तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल की ज्यांनी लागोपाठ 2 इंटरनॅशनल ट्रिप मारल्यात, आपल्या मिडल क्लास मेंटॅलिटीतलं तो माणूसच उतरून जातो की एवढा फालतू कसा पैसा वाया घालवू शकतात. आता हे आपल्यात बसत नाहीत. आणि आपण जरी केलं तरी आपल्याला एक गिल्ट असते, बापरे आता ह्यांना काय वाटेल. मग आपल्याला सांगावं लागतं त्यांना, अरे नाही ते त्यांनी फोर्स केलं म्हणून गेलो. ती पोरं ऐकत नाहीत. अरे इथे अनंत अंबानी वगैरे 8-8 कोटीची घड्याळ घालून फिरतायत, आपण काय बोलतोय. पण मग आपल्याला वाटतं ते अंबानी आहे. 8 कोटीचं नाही, कमीत कमी 8,000चं तरी झालं. अलावच करणार नाही सेल्युलर सिस्टीम. अशी कितीतरी माणसं आहेत जी एकटे गाडीत असताना एसी लावत नाही. तुमची पैशाची ऍक्च्युअल कंडिशन जर तुम्हाला बघायची असेल ना, तर तुम्ही एकटे असताना स्वतःला कसं ट्रीट करता हे बघा फक्त. तुम्ही काय खाता, काय खाता तुम्ही एकटे असताना. वडापाव, मॅगी, कधी कधी नाही काय एकट्यासाठी काय करायचं, ही व्हॅल्यू आहे आपली. आणि आपल्याला पाहिजे की युनिव्हर्सने असं आपल्याला उचलावं. कसं शक्य आहे ते. हे दोन, वी टॉकिंग अबाउट फ्रिक्वेन्सी, डझंट मॅच. म्हणून आजपासून उधळपट्टी सुरू असं नाही, बॅलन्स आहे. मनी उपासनात श्रीमंती शिकवत नाही, समृद्धी शिकवतोय. समृद्धी शिकवतोय. कितीतरी पैसे असलेल्या लोकांकडे एक गोष्ट नाहीये, ती म्हणजे पीस, फ्रीडम. वी टीच यू टू बॅलन्स एव्हरी एलिमेंट ऑफ लाईफ. आणि ती खरी समृद्धी. चला पुढे जाऊया. सतत तडजोड करावी लागते. येस, ते आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे. कर्ज कधी संपतच नाहीत. काही लोकांची ही जेनेटिक सायकल असते. ते आधी बाबांचं कर्ज फेडतात, मग ते ठरवतात मी कधीच कर्ज घेणार नाही आयुष्यात. पण त्यांच्या आयुष्यात पण कर्जाची सायकल सुरूच होतात.
गंमत आहे अशी, आपल्याकडे एक गृहस्थ आहेत, ते आज पण सेशनमध्ये आहेत, पण मी नाव नाही घेणार त्यांचं. त्यांची केस अशी होती, त्यांचं अख्खं आयुष्य त्यांनी आधी वडिलांची कर्ज फेडली, हा, मग त्यांची जी काय झाली ती, बट ही वॉज व्हेरी केपेबल. त्यांनी बिझनेस उभा केला, सगळं केलं. गंमत, त्यांच्या भावाची कर्ज यांच्या डोक्यावर आहे, ती फेडली. हा, नंतर सगळं झालं, मुलगा US ला गेला शिकायला आणि सध्या नोकरी नाहीये, त्याची कर्ज पण. ते मला म्हणाले की मी कॅल्क्युलेट केलं की मी किती पैसे कमवले आणि मी किती कर्ज फेडली. ते म्हणजे मी जवळजवळ 4.5 कोटी कर्ज फेड, आणि याच्यात स्वतःच काहीच निर्माण नाही करू शकले. दॅट पर्सन ऍट दिस एज इज स्टील वर्किंग. का तर आता इथून स्वतःच करायचंय. ते म्हटले आता माझ्या लक्षात येतंय की फक्त आदर्शवाद, चांगला मुलगा, तो म्हटला तेव्हाच बाबांच्या बिझनेसची बँकरप्सी मी करायला हवी होती, काही संबंध नव्हता माझा खरंच. चांगला मुलगा, चांगला भाऊ, आता चांगला बाप. तो म्हणलं मला हे एक लक्षात आलं की मी ओढवून घेतोय पोजी. म्हटलं नो डाऊट तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे. ओझं कुठे येणार आपल्याला कळत नाही. हे सगळं मेकॅनिझम कसं सूक्ष्म स्तरावर काम करतं. पण मग आपलं मिडल क्लास कंडिशनिंग काय सांगतं, का नाही करायलाच पाहिजे भाऊ आहे म्हटल्यावरती. व्यवहार आणि इमोशन, इथेच मिडल क्लास माणूस आहेत. लेट्स गो अहेड. पैशाशी संबंधित सतत कोणता तरी नुकसान होतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं सगळीच गोष्टी बिघडतात. आपण जे जे घेतो, डिस्काउंट मध्ये घेतो, चांगल्या ब्रँडचं घेतो, ते आपल्याकडे आल्यावरच बिघडत. सतत गाडी कामच काढत राहते आपली. नुकसान, पैशाचं नुकसान ऑन सम ऑर द अदर लेवल. पुढे लोकांकडे अडकलेले पैसे वेळेवर मिळत नाहीत. सतत आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात ज्यांना बाकीची सगळी देणी द्यायला वेळ असतो, आपल्यासाठीच त्यांच्याकडे पैसे नसतात. पैशाच्या स्तरावर फसवणूक होते, हे तर आपले हार पुरे घालून वाट बघत असतात माणसं. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, त्याच फसवण्याच्या पॅटर्न मध्ये आपण अडकतो. मग अगदी ते MLMच्या मार्फत असू दे किंवा ब्रोकर्सच्या माध्यमातून असू दे, की एवढं देतोय बरं का तू, तेवढं देतो. अरे बँका बसल्यात कर्ज द्यायला. ज्या माणसाला आपल्याकडनं पैसे घ्यायची वेळ येते, काहीतरी गडबड आहे ना. एकतर कागदपत्र व्यवस्थित नाही आहेत, किंवा दुसरं अख्खं मुद्दल भरायची पात्रता नाहीये. पण आपल्याला ते 30% दिसतं. मुद्दल जाऊ दे, 30% महत्वाचे आहेत महिन्याला जे येतात ते. ग्रीड अशी दाखवते आपल्याला, ती आपल्याला कळतच नाही की पैशाच्या स्तरावर कसे फसले जातोय आपण. पुढे पैशाच्या गुंतवणुकीचे निर्णय चुकतात. सतत अशाच ठिकाणी की जे बुडतात किंवा आपण इन्व्हेस्ट केल्यावर बुडतात. ते ब्लॉकच होतं, बाकीच्यांना मिळाले, आपले अडकली. पुढे पाहिजे तशी आर्थिक प्रगती होत नाही, प्रमोशन मिळतं, सगळं चालतं, पण एक मीडिओकर पेसन. सो जे मस्त मोठं काहीतरी घडलं पाहिजे, जे डिझर्व करतो ऍक्च्युअली, तसं म्हणत. पुढे फार झटल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. हे घ्या, फार कष्ट करावे लागतात आणि ते आपल्या पेशींना मान्य आहे, कारण पैसा सहज आहे ही कंडिशनिंग. सतत पैशाचा तणाव जाणव. स्ट्रेस ऑलवेज इव्हॉल्व्ह अराउंड मनी. पैसे येऊ देत, नको येऊ देत, सतत स्ट्रेस पैशाचा. किती खर्च झाले, कसे झाले, किती होणार, काय होणार. इतकं स्ट्रेस घेतो आपण की आता जेवणावर किती पैसे कसे गेले, आता असे किती झाले, नको नको चांगल्या ठिकाणी होय महाग आहे बाबा, असे किती जाणार. पण एवढं सुद्धा ब्रॅकेट एक्सपांड नाही करू शकत. पैशाची कामे शेवटच्या टप्प्यात येऊन अडकतात. ह्यांची गंमत अशी असते, आपण आता डिक्लेअर करतो की माझ्याकडे पुढच्या आठवड्यात हे पैसे येणार आहेत, ही तो देणाऱ्याच्या आयुष्यात तरी काहीतरी अडचणी येतात
कोणीतरी मरतं, कुठला तरी लॉच चेंज होतो, काहीतरी घडतं. आपण डिक्लेअर केलंय किंवा स्वतःला आता उश्य केलंय, आता पैसे येणार बाबा, हे अडकलेच. पुढे, पैशामुळे जीवनामध्ये वाद निर्माण होतात, भांडण सतत. काय जे मिळालं आयुष्यात ते भांडूनच, सहजी काहीच आलं नाही. पुढे, पैशामुळे ते झालं. पैशामुळे नातेसंबंध दुरावतात. लोक किंमत काढतात आपली पैशावरनं, एकतर बुडवतात किंवा आपला हक्क आपल्याला देत नाहीत. इफ दॅट इज हॅपनिंग विथ युअर तिकीट. पैशाच्या अभावामुळे जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करता येत नाहीत. फार वाईट गोष्ट आहे. आई वडिलांचं पाहिजे तसं करता येत नाही. मुलांना जे काय बेसिक सुद्धा करता येत नाही. कमिटमेंट ज्या असतात आपल्या, त्या कमिटमेंट्स वेळेवर देता येत नाहीत. तुम्ही विचार करा, ज्यावेळेला कमिटमेंट्स पाळता येत नाहीत, अशा माणसाचं आत्ममूल्य काय असेल, काय वाटत असेल अशाला स्वतःबद्दल. सो ती अक्युम्युलेट होणार ना अवस्था तशीच आपल्याकडे, आणि तसेच परिणाम होत राहणार नाही. पुढे, पैशाच्या कमतरतेमुळे स्वतःविषयी कमीपणा जाणवतो. आपण अशा आजूबाजूला राहतो की जिथे सगळे फार सहजी सगळं अनुभवत असतं, आणि पैशामुळे आपल्याला डावललं जातं किंवा कमी लेखलं जातं. काय आपल्याला, आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला कमी लेखलं जातं. मला तर फार वाईट वाटायचं. आमच्याकडे आम्ही लहान असताना एक अशी फॅमिली होती जी सगळ्यांमध्ये खूप पॉवरफुल होती, आणि ते म्हणजे गॉडच. सो ते आले की सगळे आमचे निर्णय ते घेणार का माहित नाही, पण ते श्रीमंत आहेत, त्यांना जग बघितलंय, त्यांना अक्कल आहे, म्हणून ते निर्णय घेणार सगळे. आणि ते ज्या पद्धतीत मला, माझ्या भावाला, आईला, माझ्या वडिलांना वागवायचे ना, इतका राग यायचा. म्हणजे असं वाटायचं की ही बाई फिरली तर झाडू घेऊन पहिलं हिलाच मी मारण. म्हणजे इतकं असं, आय ग्रू अप फीलिंग सो मच ऑफ हेट फॉर देम. आता आपण ज्या वेळेला पैशाने अशी जी माणसं वागतात त्यांचा तिरस्कार करतो, इन रियालिटी आपण कशाचा तिरस्कार करतो? आपल्या मध्यमवर्गीय लोकांचं हे आहे की नाही, की पैसा आला की माज येतो. आपण चांगली माणसं आहे ना, आपल्याला माज पाहिजे का? मग कशाने माज येतो? मग पैसे पण आपल्याला कळत नाही हे कसं समीकरण एनर्जेटिकली ऍक्च्युअली मॅनिफेस्ट करतोय. क्लेन्झिंग करायला लागल्यावरती मला अजूनही आठवतं 2008 मधली माझी लिस्ट आहे की मला कोणाकोणाचा राग येतो, त्यातल्या लोकांची नावं आहेत. इतकं सप्रेस, कारण काहीच बोलू शकत नाही ना आपण त्यांच्या समोर. ते सगळ्या स्तरावरती मोठे आहेत. आपल्याला हे एनर्जेटिकली कसं आपण ट्यून होतोय ना, हे इतकं सूक्ष्म आहे. का 5 महिने लागतात? तर आपण इतक्या फायनर डायमेन्शन्सला जाऊन हे सगळं रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जे कोण सांगत असेल ना की एखादी टेक्निक करा, रातोरात अमीर हो जाओगे, ऐसा कुछ नाही होत. तस्करीच करायला पाहिजे मग असं काही असेल. ते पण नशीब चांगलं पाहिजे न पकडलं जाण्यासाठी. हो ना? कारण फ्रिक्वेन्सी ही कल्टिवेट करावी लागते, ती जगावी लागते. त्याच्यानंतर त्याचा एक अक्युम्युलेटेड इफेक्ट वातावरणावरती तयार होतो. गेली 12 वर्ष इतक्या सक्सेस स्टोरीज घडवल्यात मनी उपासनाने. आज इथेच बसलेली इतकी माणसं आहेत, आणि या प्रत्येक सक्सेस स्टोरी बरोबर आम्ही जगलोय त्यांच्या बरोबर. कारण एव्हरी ट्रान्सफॉर्मेशन, एव्हरी स्टेप नीड्स हँड होल्डिंग. हे असं व्हिज्युअलाइज करू आ जाएगा ऐसा नाही है. त्याला एक कल्चर लागते, ती अवस्था कल्टिवेट करावी लागते. दॅट इज वाय इट इज सो लॉंग. सो तुम्ही त्या अपेक्षेने जर आला असाल ना की कल से ऐसा बारिश वगैरे होने वाला है, ज्या दिवशी तुमची अवस्था फ्लिक होईल ना, फिर बारिश ही बारिश आहे. पण आधी आत बदललं पाहिजे, तर बाहेर बदलणं. आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन टिकतं. आपण मोटिवेशनल लेक्चर ऐकून आलो की कसं भारी वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी परत उठण्यापासून बोंब बसते. कारण तो एक प्लॅसिबो आहे, त्या वातावरणाचा एक इफेक्ट आहे.
पण जी साधना आहे, तपलेलो आहे आपण त्या साधनेमध्ये, दॅट इज अ कल्टिवेटेड स्टेबल फ्रिक्वेन्सी. मग ती आपल्या आयुष्याचा, आपल्या पेशींचा भाग बनते. दॅट इज वाय मनी उपासना टेक्स सो लॉंग. पुढे जाऊया. पैशाच्या स्तरावर अनपेक्षित लाभ कधी होत नाही. कोणाला तरी लागतच नाही. एक साधं म्हणजे स्क्रॅच कार्ड मध्ये सुद्धा काही मिळत नाही. अशी कितीतरी लोक जे म्हणतात आजपर्यंत काही असं रस्त्यावर कधी 50 रुपये पण सापडलेले नाहीत. आणि काही लकी असतात. विशाल आहे का इकडे आज? नाहीये वाटत. आहे तुला स्क्रॅच कार्ड मध्ये गाडी मिळाली आहे म्हणजे काय? हो म्हणजे काय? मला नाही मिळालेलं अजून. ते झालंच, पण तरी दिस इज लक. क्लेन्झिंग सुरू झाल्यावरती तुमची फ्रिक्वेन्सी आली. आता सगळे स्क्रॅच कार्ड शोधत बसू नका. बट दीज थिंग्स फाइंड यू. आज जे आपण आगतिक आहे ना, कुठून पैसे गोळा करू, कुठून साठवू, कसं कमी करता येईल, ती आपली शिफ्ट बदलल्यावरती थिंग्स जस्ट स्टार्ट अपिअरिंग. दे विल फाइंड यू. म्हणून उद्यापासनं कामधंदे सोडून पायावर पाय टाकून फाइंड करेल ते मला म्हणून बसायचं नाही आहे. मला लहान मुलं बऱ्याच वेळेला 10वीतली वगैरे हा प्रश्न विचारतात, टॅपिंग केलं आणि अभ्यास नाही केला तर मार्क पडतील का? म्हणलं तुझ्याकडे एक अख्खं वर्ष जर घालवायला असेल तर ट्राय कर. म्हणजे 1 वर्ष फक्त टॅपिंग कर. परीक्षेत मग काय होतंय, तुला जर दाखवला पुढच्यानी पेपर, जर नाही तर तुला तुझं उत्तर मिळेल की फक्त टॅपिंग करून पास होत नाही, मग पुढच्या वर्षी अभ्यास कर. सो असं होणार नाही की फक्त टॅपिंग करतोय की पैसे येतील. त्याला मगाशी जसं 5व्या सरांनी सांगितलं, माइंड बॉडी. लोक म्हणतात बिझनेस वाढवायचा, बिझनेस वाढवायचा. मग त्यांना म्हटलं का मार्केटिंग करत नाही? ते कळत नाही. तुम्हाला गंमत वाटेल, बिझनेस करणारी माणसं हे म्हणतात की मला अकाउंट्स कळत नाही. मग अशा माणसांनी बिझनेस केला पाहिजे ना. मग का करतो? माइंड ब्लोइंग. तो वी टेक अ कोर्स विच इज अवेकन्ड एंटरप्रेन्योर्स, ज्याच्यामध्ये बिझनेस करणारे लोक वर्षभर असतात. सो 1-on-1 मेंटरिंग असतं त्यांचं ऑन ऑल अँगल्स ऑफ देअर लाईफ. सो पहिल्या ह्याच्याला जेव्हा मी त्यांना विचारते की काय प्रॉफिट लॉस रेशिओ आहे, काय होतंय, कुठे जात आहेत, एक्स्ट्रा कुठे झाले, लॉस कुठे झाला, ते अकाउंट्सला माझा पार्टनर बघतो. मग मला त्यांना सांगावं लागतं की एका सेशनला त्याला पण घ्या बरोबर, बिकॉज काय एक्झॅक्टली चाललंय ते कळू देत ना. असं कसा बिझनेस होतो? सो आपलं माइंड बॉडी तयारच नाही आहे. कसं युनिव्हर्स प्रतिसाद देणार तुम्हाला? ज्या वेळेला आपण पण तयारी दाखवू आणि आपली फ्रिक्वेन्सी पण बदललेली असेल, या गोष्टी दे टेक अ बँग अँड दे विल चेंज. ओके, शेवटच्या 4 गोष्टी राहिल्यात. पैसेवाल्यांविषयी द्वेष आणि मत्सर वाटतो, हे आपल्या रक्तात आहे. कुणी जर आपल्याला सांगितलं सक्सेसफुल आहे, फार काय ट्रॅजेडी नाही आयुष्यात, छान आहे सगळं, वडिलोपार्जित पैसा होता, वडिलोपार्जित धंदा होता, मग त्यांनी काय काय छान 4 गोष्टी केल्या, हे जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपल्याला किती कौतुक असेल त्याचं? नगण्य. हे त्यांनी काय केलंय, त्याला तर सगळं आयतं मिळालंय. कौतुक आपल्याला फेल्युअर्स. कसं सक्सेस येणार आयुष्यात? वी आर ट्यून्ड टू हेट. इतकं प्रोग्राम्ड होतं आपण टू हेट. रिफ्लेक्सच असा. ती अंबानी वेडिंग वगैरे एवढं जोरजोरात चाललं होतं, त्यावेळेला काय इन रियालिटी वाटत होतं आपल्याला, हाय फालतू शुशा सगळा. अरे पण द अमाउंट ऑफ जॉब्स दॅट दे मस्ट बी क्रिएटिंग टुडे. ठीक आहे, त्यांची जी काही डार्क साईड असेल, पॉवरमध्ये असणाऱ्या प्रत्येकालाच ते मॅनेज करावंच लागतं. पण ते जे काही आज करतायत, आपण जर असा द्वेष प्रत्येकासाठी जर करत राहिलो, किती मज्जा येते आपल्याला ज्यावेळेला स्टार्टअप्स बंद होतात ही स्टोरीज ऐकायची. असं जर व्हायला लागलं तर उद्योगधंदे चालणार कसे?
आज जगाला सर्वार्थाने बॅलन्स्ड असलेल्या एनर्जीजची गरज आहे, तर जग पुढे चालणार आहे. आज मॅक्सिमम जग कशावर चाललंय? पॉवर, अँगर, हेट इज द बिगेस्ट गेम. आपण सगळेजण प्रोग्राम होत त्या हेटने, आणि हे सगळं कुठेतरी नकळत आपल्या आयुष्यात डोकवतं. आपली फ्रिक्वेन्सी बदलल्यावरती जग बदलेल हे गरजेचं नाहीये, आपलं जग बदलेल हे खूप महत्वाचं आहे. आणि अशी ज्या वेळेला भरपूर माणसं एकत्र येतील, एक क्युम्युलेटिव्ह एनर्जी तयार होईल. ऑटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूची माणसं बदलायला लागतील. तुम्ही ज्यावेळेला मनी उपासनाला याल ना, तुम्हाला जाणवेल की एकाच फ्रिक्वेन्सीवरती असणाऱ्या माणसं काय मस्त वाटतात ती सेशन सुद्धा. जस्ट बिईंग देअर इज हिलिंग. जस्ट बिईंग देअर. इतकी माणसं तुमचं सक्सेस ऐकण्याकरता आसुसलेली असतात. बाहेर कोण आहे आपल्यासाठी? कोण टाळ्या वाजवणार? तुम्ही गाडी घेतली, काय मोठी गोष्ट आहे, ठीक आहे ना. त्याला कुठून तरी आले असतील म्हणून घेतलीये. अशी आपली माणसं आहेत, आणि दुर्भाग्याने ही बरीचशी आपल्या घरातच आहेत. आपल्याला या सगळ्या एनर्जी लीक्स मधनं स्वतःला सिक्युअर करता आलं पाहिजे, आपली फ्रिक्वेन्सी राईज करता आली पाहिजे. द्वेष, मत्सर, मगाशी सरचं म्हणाले 7 days मिरेकल टॅपिंगचे 3 सीझन्स आहेत. तिन्ही सीझन्स वेगवेगळ्या इमोशनल ब्लॉक्स वरती आहेत. रोज एक जरी केला ना तरी इतकं क्लेन्झिंग होणार आहे सिस्टम मधली. सो लेट्स गो अहेड. पैसे खर्च करताना भीती आणि अपराधीपणाची भावना वाटते. काहीच घेऊ शकत नाही स्वतःसाठी आपण, इतकी गिल्ट वाटते. चुकीच्या आणि अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होतात. पैशाची मदत मिळत पण नाही आणि ती करताही येत नाही किंवा करावीशी वाटत नाही. पैशामुळे लोकांच्या वाईट नजरांना बळी पडतो. हे इतकं डीप आहे आपल्या सिस्टमला बी, की जरा माझं चांगलं झालं की बाजूच्यांना बघवत नाही, आणि आपल्याला हे कुठल्याही परिस्थितीत नको आहे. म्हणून आपण नकळत आपली एनर्जी दाबून धरतो की नको बाबा, जरा माझं चांगलं झालं दिसलं कोणाला की काहीतरी प्रॉब्लेमच होते पैसा. असं किती घाबरी आणि किती कॉन्स्टंट ती सेफ्टी शोधत जगणार आहे. आणि गेम इकडे आहे की जोपर्यंत सिक्युरिटी नसते. सो मी मनी उपासनाचे डिटेल्स सांगते आणि मग शेवटच्या 2 टेक्निक्स शिकवते. विल जस्ट फिनिश इन 15 minutes. मनी उपासना सुरू होतंय 8 फेब्रुवारीला पुण्यामध्ये. 15 दिवसाच्या अंतरावरती 7 सेशन्स असतात. सो प्रत्येक रविवारी ऑल्टरनेट संडे हे सेशन्स असतात. तुमच्याकडे हे जे शीट आहे याच्यामध्ये त्याचे डिटेल्स दिलेले, तारखा दिलेल्या आहेत. हे आपलं न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडचा जो गणेश हॉल आहे, इथे हा कार्यक्रम होतो. मनी उपासना 2 लेवल्स मध्ये असतं. लेवल 1 पहिल्यांदा जे मनी उपासना करतात त्यांच्यासाठी आहे, आणि लेवल 2 ज्यांनी ऑलरेडी एकदा गेलेली आहे ते यावर्षी ज्याला करतात ते डिफॉल्ट ऍडव्हान्स बॅच मध्ये जातात. ओके. लेवल 1 म्हणजे बेसिक आणि लेवल 2 म्हणजे खूप ग्रेट असं नाहीये, तो कोर्स करिक्युलम आहे तसा. ओके. सो आपण लेवल 1चा जो बेसिक मनी उपासना असते ही सकाळच्या वेळामध्ये असते. सो तिथे तुम्हाला टायमिंग आणि बाकी सगळे डिटेल्स तिथे दिलेले आहेत. आठवड्यातनं 2दा प्रॅक्टिस सेशन्स असतात. कशासाठी? ती ऑनलाईन असतात झूमवरती. तुम्ही जे शिकता त्या सेशन्स मध्ये ते प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी टेक्निक्स फ्रॉम एनर्जी सायकॉलॉजी. सो काही क्लेन्झिंगच्या टेक्निक्स आहेत, काही अलाइनमेंटच्या टेक्निक्स आहेत, काही मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स आहेत. सो तुम्हाला दर आठवड्याला एक 20 मिनिटाचा अभ्यासक्रम असतो, आणि हा दर आठवड्याला बदलत जातो. सो त्याचे प्रॅक्टिस सेशन्स असतात ज्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम राहतं. सो तुम्ही त्या प्रॅक्टिस सेशन्स बरोबर लाईफ टाईम यू कॅन प्रॅक्टिस. ऑफलाईन सेशन्स जे आहेत म्हणजे जे तुम्ही इथे येऊन करणार आहात, एखादं सेशन जर याच्यातलं तुमचं मिस झालं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग दिलं जातं. 15 दिवस रेकॉर्डिंग ऍक्सेस असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते सेशन बघायचं असतं. तुम्ही पुण्याचं सेशन जर तुमचं मिस झालं तर मुंबईच्या सेशनला जर जागा असेल तर तुम्ही तिथेही अटेंड करू शकता. मनी उपासना 2 फॉर्मॅटमध्ये चालते, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तिथे येता सेशन्सला, आणि ऑनलाईन म्हणजे ह्याचे रेकॉर्डिंग असतात. सो जे पुण्याच्या बाहेर आहेत, मुंबईच्या बाहेर आहेत, आउट ऑफ इंडिया आहेत, अशा सगळ्यांकरता ऑनलाईन वी प्रिफर ऑनलाईन. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईनच करावं, कारण एनर्जी एक्सचेंज खूप वेगळा असतो. तुम्ही पूर्णपणे सेशनमध्ये फोकस्ड असता. घरी ऑनलाईन ऐकत असताना बरंच अटेन्शन डायव्हर्टेड असतं. मे मध्ये सुट्टी असते,
कारण बरेच जण बाहेरगावी असतात. सेशन परत रिझ्यूम होतं मे एंडला, 31 मेला जसं पहिलं सेशन आहे ऑफलाईनचं, आणि 7 जूनला मुंबईमध्ये. त्याच्यानंतर परत 3 ऑनलाईन सेशन्स असतात जिथे सगळे एकत्र असतात. सो ज्या कॉन्सेप्ट आहेत, ज्या सगळ्यांना ऍडव्हान्स, बेसिक, ऑनलाईन सगळ्यांना एकत्र कळल्या पाहिजेत, त्या सगळ्या कॉन्सेप्ट करता परत 3 वेगळे ऑनलाईन सेशन्स असतात. असं 6 महिने हा प्रोग्राम चालतो. आणि याच्यामध्ये तुमच्याकडनं प्रॅक्टिकली जे काही सगळं लागतं मनी उपासनासाठी, हे सगळं तुम्हाला त्या किटमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. जे ऑनलाईन ऐकतायत, जे किट असतं मनी उपासनाचं, हे कुरिअर केलं जातं. जी आज कॉईन तुम्हाला दिली आहे, ओके, सो ती ज्या क्वांटम टच ह्याच्यानी बनवलेली आहे तशीच अजून एक कॉईन तुम्हाला मनी उपासनामध्ये मिळणार आहे. सो जे ऑनलाईन ऐकताय, ज्यांच्याकडे आज कॉईन नाहीये, तुम्ही जर मनी उपासना करणार असाल तर किटमध्ये तुम्हाला ती कुरिअर होते त्याच्याबरोबर. क्लिअर? कमिंग टू द फी स्ट्रक्चर, आज त्याचा पुण्यामध्ये लॉन्च असल्या कारणाने त्याची लॉन्च फी 47,999 आहे. ही लेवल 1 ची सांगते मी, 47,999. तुम्ही आज 1,000 रुपये भरून जर काउंटरवरती बुकिंग केलं तर तुम्हाला 10,000 रुपयाचं डिस्काउंट मिळतं. युअर फीज कम टू 37,999. आता हे सुद्धा तुम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकता. फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी तुमची आहे, म्हणजे 1,000 भरल्यानंतर पुढची जी इन्स्टॉलमेंट आहे ही 5 फेब्रुवारीच्या आत भरायची आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स व्हॉट्सअपवरती कळवले जातात, नंबर, ID, सगळं. वी विल इन्फॉर्म यू एव्हरीथिंग. सेकंड इन्स्टॉलमेंट 16,000ची जी आहे ती 1 एप्रिलला भरायची आहे आपल्याला. हे सोडल्यास जे कपल आहेत, कपलला एक्स्ट्रा डिस्काउंट आहे, सो तुम्ही काउंटरवरती बोलू शकता. जे ऍडव्हान्स करणार आहेत, रिपीटर्स करता लॉन्च फी 39,999 आहे. सेम प्रोसिजर, 1,000 रुपये भरून जर आज बुकिंग केलं तर तुमचे फीज 31,999 ला येतात. ओके, लेव्हल 1 वाले लेव्हल 2 ला जाऊ शकत नाहीत, फीज कमी आहेत म्हणून. आमच्याकडे डेटा आहे, त्या डेटामध्ये जर तुम्ही नाही सापडला तर तिकडे येऊ शकत नाही तुम्ही. ओके, ऍडव्हान्स कोर्स जो आहे, ऍडव्हान्स दुपारच्या वेळेला असतो. नेहमी आपले जसे सेशन्स होतात दुपारी 1 ते 4 ऍडव्हान्स बॅच असते. जे ऍडव्हान्स करणार आहेत, जे लास्ट इयर बेसिकला होते त्यांनी यावर्षी ऍडमिशन घेतल्यावर तुम्ही बाय डिफॉल्ट ऍडव्हान्सलाच जाता. ऍडव्हान्स वाल्यांना लेव्हल 1 कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्हाला बेसिकचे सगळे लेक्चर्स व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिले जातात. तुम्ही तिथे नाही अटेंड करू शकता, पण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिले जातात. आपल्याकडे ऑफलाईनसाठी 120च सीट्स आहेत, दोन्ही बेसिकला पण आणि ऍडव्हान्सला पण. 120 नंतर जेवढे येतील हे बाय डिफॉल्ट ऑनलाईनलाच शिफ्ट होतील. सो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जाताना 1,000 रुपये भरून करेक्ट मोबाईल, व्हॉट्सअप नंबर देऊन बुकिंग करून काउंटरवरती तुम्ही जाऊ शकता. बाकी सगळं कम्युनिकेशन पुढे आमच्याकडनं तुमच्याशी केलं जाईल. कमिंग टू टुडेज प्रॅक्टिस. सो पहिली टेक्निक आपण जी करणार आहे आपली एनर्जी शिफ्ट करण्यासाठी, ओके, तो पॉइंट हातात घ्यायच्या आधी पहिली जी टेक्निक आहे की ज्याच्याने आपण अलाइनमेंट करतो, जी लोक रेग्युलरली टॅपिंग करतात, आज जो मी प्रकार शिकवणार आहे हा टॅपिंग मधलाच एक फार फायनर विषय आहे आणि फार इंटेन्स रिझल्ट देणारा विषय. ओके, ह्याला टेम्पोरल टॅप म्हणतात. सो आपण याच्यामध्ये काय करणार आहे, आपला डावा हात, असं कोणी आहे ज्याला टॅपिंग माहिती नाहीये किंवा कधीच केलेलं नाहीये, बरं ठीक आहे, युट्यूब वरती क्वांटम अवेकनिंग नावाचा चॅनल आहे आपला, क्वांटम अवेकनिंग. त्याच्यावरती तुम्ही जर गेलात तर तिथे 7 डेजचे व्हिडिओज असतात. तुम्हाला ज्या कोणी आज इंट्रोड्यूस केलं असेल त्यांना ते व्हिडिओज पाठवायला सांगा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थेरपी कळेल की आपण काय एक्झॅक्टली ऍट अ लार्ज वापरतो. क्लिअर? सो आपण आता सेट करायची फ्रिक्वेन्सी स्वतःशी, तर कशी करायची, डावा हात घ्यायचा आणि डावा कानाच्या वरती ही जी जागा आहे इथे, ओके, इथे आपल्याला टॅप करायचं. ओके, दुखेल असं पण नाही करायचं आणि कळणार नाही असंही, आपल्याला जाणवलं पाहिजे की आपण इथे टॅप. ओके, डाव्या हाताला एव्हरीबडी डू इट, काहीच लाज वाटायचं कारण नाही. टॅपिंग करूया. ओके, आता आपण इथे एक वाक्य म्हणू, ठीक आहे, हे तुम्ही नंतर लिहून घ्या. टॅप करत असताना डाव्या हाताने डाव्या कानाच्या वरती टॅप करायचं. तुम्हाला माझी उलटी इमेज दिसते. ओके, माझ्या बरोबर हे पुन्हा. पैसे अनुभवणं माझ्यासाठी अवघड नाहीये. 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 5 वेळेला लेफ्ट साइड वरती.
आता राईट साइड वरती राईट हँड राईट टेम्पल. ओके, राईट हँड राईट टेम्पल. माझ्याकडे पैसे खूप सहजी येतात. माझ्यासाठी पैसे खूप सहजी उपलब्ध असतात. माझ्याकडे पैसे खूप सहजी येतात. माझ्याकडे पैसे सहजी येतात. माझ्यासाठी पैसे सहजी उपलब्ध असतात. एक दीर्घ श्वास घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. आता काय करायचंय, आता कॉइन काढायची. ओके, कशी, त्याची उलटी पुलटी साईड असं काही नाहीये. ही कॉइन काढायची, हाताच्या मध्ये ठेवायची. आता आपल्याला काय अपेक्षित आहे, पैशाकडनं आपल्या आयुष्यात आपल्याला काय अपेक्षित आहे? फ्री. पैशाकडनं काय अपेक्षित आहे? फ्री फ्लो झालं, पाहिजे तेवढ्या गोष्टी घेतल्या, घरं घेतली, इंटिरियर केलं, सगळं केलं. काय पाहिजे फायनली इज सिक्युरिटी. पैसे असल्यावरती काय वाटतं की आहेत बाबा सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. सगळा दंगा केला आपण, फिरून आलो, सगळं 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 केलं, पीसच नसेल तर सुट्टी आल्यावर परत घरात सुट्टी काढावी लागते. मग आपल्याला काय हवंय, सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. जे ऑनलाईन करतायत, ज्यांच्याकडे कॉइन नाही आहे, तर हे प्रशांत, मी दाखवत असताना कॉइनचं तुम्हाला इमेज पाठवते, ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्क्रीनवर ठेवायची. ओके, एकतर तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये ह्याची फ्रिक्वेन्सी यूज करू शकता. दुसरी गोष्ट आपण करू शकतो इज प्रॅक्टिकली 2 500च्या नोटा होता ते घ्यायच्या. तुम्ही नाही, जे ऑनलाईन ऐकतात, ज्यांच्याकडे कॉइन नाही आहे, 2 500च्या नोटा हातामध्ये घ्यायच्या आणि त्या डेडिकेटेडली रोज याच चार्जिंगसाठी ठेवायच्या, त्या खर्च करायच्या नाही. ओके, सो आपण काय करायचंय आता, हे काय हवंय याच्यातनं आपल्याला, सेफ्टी, सिक्युरिटी, पीस. राईट. त्या कॉइनकडे बघा एकदा, कशी त्याची उलटी सुलटी कशी बाजू, दोन्हीकडे बघा. श्रीयंत्राची बाजू बघा, 2 पोलॅरिटीज आहेत एनर्जीचं तसे ना. डोळे बंद करा, दुसरा हात ठेवा कॉइन वरती, असे असे हात ठेवा, अशा मध्ये कॉइन ठेवा. डोळे बंद करा, दोन्ही हात छातीशी ठेवा. आता सेफ्टी, सिक्युरिटी आणि पीस म्हटल्यावरती तुम्हाला स्वतःचा चेहरा कसा दिसतो ते बघा. छान वाटेल की नाही, हलकं वाटेल, खूप भारी वाटेल. संकल्प करा की मला ह्या कॉइनच्या एनर्जी मधनं काय पाहिजे, सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. आता एक दीर्घ श्वास घ्या, नाकाने श्वास घ्या. उश्वास सोडताना श्रीम, श्रीम हे पैशाचा बीजमंत्र आहे, ज्याला आपण ऍक्टिव्हेट करतो. परत एकदा संकल्प करा, मन शांत ठेवा, सोडणारच आहे मी, घरीच जायचंय. काय हवंय मला या कॉइन मधनं, मला पैसे हवेत आणि पैशातनं मला काय हवंय, सेफ्टी, सिक्युरिटी आणि पीस. आणि हे सगळं माझ्या आयुष्यात असल्यावर मला कसं वाटतंय, बरे वाटतंय की नाही, हलकं वाटतंय एकदम. ब्रीद इन, श्रीम, लक्ष द्या तुमच्या आतमध्ये होणाऱ्या श्रीमच्या व्हायब्रेशन्स कडे. संकल्प करा, काय हवंय मला या पैशातील, सेफ्टी, सिक्युरिटी, पीस. आणि आहे ते. ब्रीद इन, श्रीम,
संकल्प करा की मला पैसे नव्हेत आणि या पैशातनं सेफ्टी, सिक्युरिटी आणि पेस हवाय जो या कॉइन मधनं माझं आयुष्य निर्माण. ब्रीद इन. श्री शेवटचं राऊंड आहे. नीट करा, लक्ष देऊन लक्ष द्या कॉइनकडे. काय उत्पन्न करणार आहे ही कॉइन? सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. ब्रीथ इन. श्रीम. हळुवारपणे डोळे उघडा. कॉइन कडे बघा, प्रेमाने बघा, त्याला थँक्यू म्हणा आणि ठेवून दे. ह्याला व्यवस्थित जपून ठेवा. कुठेही पडेल अशी ठेवू नका. अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही त्याला थोडंसं ऑस्पिशियस असेल, ते देवघरात ठेवायची असेल तर देवघरात ठेवा. रोज वॉलेटमध्ये घेऊन जाणार असाल तर घेऊन जा, पण फक्त सगळ्या चिठ्ठ्या चिटोऱ्यांबरोबर पडलेलं आहे असं नको. ओके, त्याला एक त्याचा रिस्पेक्ट असू दे. सो हे या 2 गोष्टी आपण पुढे मनी उपासनामध्ये भेटेपर्यंत करायच्या आहेत. या सगळ्यामुळे जे काही चेंजेस घडतील, काय घडू शकतं, एकतर खूप तुमचीच अवस्था इंटरनली बदलायला लागेल. छोटी छोटी अडकलेल्या गोष्टी सुटायला लागतील. तुम्हाला असं जाणवेल की ज्या गोष्टींना काही ऑपॉर्च्युनिटी पण नव्हती, अडकलेलं होतं, इथे काहीतरी गती जाणवायला लागेल. अशी माणसं ज्यांना तुम्ही फॉलोअप करताय ही कदाचित स्वतःहून समोर येतील तुमच्या, ज्यांच्याकरता तरसताय त्या गोष्टींची वाट मोकळी झालेली दिसेल. एनी शिफ्ट, यू नो युअर फ्रिक्वेन्सी इज चेंजिंग. बाहेर बदलायला वाट बघू नका. तुम्ही बदलला की बाहेर आपोआप बदलणार आहे. लक्षात ठेवा, पहिलं मोदक, मग बाप्पा प्रसन्नच आहे. सो टेम्पोरल टॅप, मी परत सांगते, ती वाक्य लिहून घ्या पाहिजे तर, आणि तसाही उद्या व्हिडिओ युट्यूबला येईलच. सो लेफ्टला आपण काय टॅप करतो की पैसे कमवणं, अनुभवणं माझ्यासाठी अवघड नाहीये. क्लिअर? पैसे कमवणं, अनुभवणं माझ्यासाठी अवघड नाही. ज्यांच्याकडे लिहायला काही नाहीये फोनमध्ये टाईप करा. राईटला आपण काय टॅप करतो? पैसे कमवणं, अनुभवणं माझ्यासाठी सोपं आहे किंवा माझ्याकरता पैसे सहजी उपलब्ध आहेत. ह्याला सिस्टीम विरोध करणार आहे. तोच विरोध आपल्याला रिपेअर करायचा आहे. स्विच आहे तो. सो तोच आपल्याला न्यूरल पाथ मध्ये स्विच करायचा आहे. क्लिअर? ऍडव्हान्स सेशन्स मध्ये आपण यावर्षी आणखीन इंटेन्स लेयर्स वरती जाणार, कारण जसे जसे पैसे अनफोल्ड होतात त्याच वेळेला आपली अवस्था ती टिकवण्याकरता वाढवणं खूप गरजेचं आहे. सो मोर ऑफ क्लिन्झिंग, मेडिटेटिव्ह स्टेट्स, मोर ऑफ दीज काइंड ऑफ RAS कसं ट्यून करायचं हे सगळं ऍडव्हान्स मध्ये आपण यावर्षी शिकणार. आणि जेवढं ग्रूव्ह मध्ये राहाल तेवढं आयुष्य सुरळीत आहे. ग्रूव्ह मधनं सुटला की आजूबाजूचे असे नोचायला सगळी परिस्थिती तशीच आहे. सो थँक्यू फॉर बिईंग विथ अस टुडे. युट्यूब वरती परत ऐकायचं असेल तर सेशन 2 दिवसात अपलोड होईल. थँक्यू. जे मनी उपासना करू इच्छितात बाहेर बुकिंग काउंटर ओपन आहे. थँक्यू. गुड नाईट.